सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनणारा हलका, पौष्टिक आणि सुंदर जाळीदार डोसा. अगदी कमी वेळात तयार होते, पचायलाही अतिशय हलका आहे. ज्यांना रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं, झटपट आणि हेल्दी हवा असते त्यांच्यासाठी हा डोसा अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. पाणी यामध्ये घातल्यानंतर विस्करणे किंवा चमचेने हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ, जेणेकरून हे गुठळा राहणार नाही. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता यावरती झाकण लावून या पिठाला 10 मिनिटापर्यंत आपण बाजूला ठेवून देणार आहोत. 10 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. पीठ हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे. एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असं चिरून यामध्ये घालायचा आहे. सोबतच 2 हिरवी मिरची बारीक असं चिरलेली, 1 चमचा जिरे, 1 इंच आले किसून यामध्ये घालायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने ते सुद्धा कट करून यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असं ठेवायची आहे. बॅटर हे पातळ असल्यामुळे जाळीदार डोसे हे अगदी योग्य असं बनून तयार होते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी योग्य असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यानंतर आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. जाळीदार डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक डोसा तव्याचा वापर करत आहे. तव्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाल्यावर यावरती थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घेऊ. जाळीदार डोसे हे तयार करून घेताना तवा खूप गरम नको आणि थंडही नको, मध्यम तापमानावर डोसा अगदी परफेक्ट बनून हे तयार होते. तवा हे मध्यम आचेवर गरम करून घेतल्यानंतर बॅटर एका मोठ्या चमचेने वरून ओतायचा आहे. पूर्ण तव्यावर बॅटरला पसरवून घ्यायचा आहे. त्यामुळे सुंदर जाळीदार छिद्रे आपोआप तयार होतात. डोसा इथे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे. डोसाचा वरील भाग हे सुकल्यानंतर यावरती तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि सोबतच यावरती बारीक असं किसून घेतलेला गाजर आणि कोथिंबीर टाकायचं आहे. डोसा भाजून घेताना जर डोसाचे कडे जर चांगल्या प्रकारे भाजले जात नसेल तर गॅसवरती तव्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून डोसा हे एकसारखं असं भाजला जाईल. डोसा हे चांगल्या प्रकारे भाजला गेला असेल तर त्याचे कडे हे आपोआप सुटायला लागतात. तर हे बघा, डोसा हे सगळीकडून चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे. त्याचे कडे देखील सुटलेले आहे. आता अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आता हे डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर हे बघा, मस्त गरमागरम जाळीदार डोसा इथे बनून तयार झालेला आहे. आता दुसरा डोसा हे तयार करून घेताना तव्याला परत तेल लावण्याची गरज नाही, फक्त टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे. आणि दुसरा डोसा हे तयार करण्याअगोदर बॅटरला एकदा चमचेने मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डोसा हे तयार करून घ्यायचा आहे. तर एकदम कमी वेळामध्ये नाश्त्यासाठी हलका, पौष्टिक आणि सुंदर जाळीदार डोसा इथे बनून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर बघितले ना, फक्त 5 ते 10 मिनिटासाठी नाश्त्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असा डोसा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.